सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठकीत राज्यातील विविध धोरणात्मक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता। भारत माता चित्रपटगृह तब्बल 6 वर्षांनंतर पुन्हा सुरू। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते चित्रपटगृहाचा शुभारंभ। चित्रपटगृहाबद्दल मराठी माणसाच्या जुन्या आठवणी। कोल्हापुरात श्री महालक्ष्मीचा रथोत्सव। ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रथोत्सवासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। रत्नागिरीच्या लांजामध्ये श्री देव लक्ष्मी पल्लीनाथ मंदिराचा 110वा चैत्रोत्सवाची सांगता। 5 दिवस उत्सव साजरा। 5 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या जाहीर। दिलीप स्वामी यांच्या जागी विनय गौंडा यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती। चंद्रपूरला पहिली महिला जिल्हाधिकारी नियुक्त। वसुमना पंत यांची ऐतिहासिक नियुक्ती। वसुमना पंत या 2017च्या बॅचच्या IAS अधिकारी। कोल्हापूरच्या प्रशासनात मोठा बदल। डॉक्टर विजय राठोड यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती। डॉक्टर जस्मिन जिल्हा परिषदेच्या CEO पदी तर डॉक्टर राजेंद्र भारूड महापालिकेचे आयुक्त। रत्नागिरीत मिरकवाडा येथील पडीक झोपडपट्टीला आग। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचे आग विझवण्याचे प्रयत्न यशस्वी। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। खोपोलीत अवैध गोमांस वाहतूक उघड। 4 आरोपींना अटक तर 1 फरार। आरोपींकडून टेम्पोसह 3 गाड्या जप्त। चंद्रपूरच्या दुर्गापुरात किरकोळ वादातून बर्फ फोडण्याच्या नोकुलीने तरुणावर वार। हल्ल्यात तरुणाचा मृत्यू। जिल्ह्यात हळहळ व्यक्त।